हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून तिढा. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा बैठक. महायुतीतील ठाणे केडीएमसीचा तिढा सुटण्याची शक्यता. संध्याकाळी 5 वाजता भाजप शिवसेनेत अंतिम बैठक. पुण्यातील जागांसंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. पुण्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यता. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला, तर लक्ष्मी सोनाली अंधेकर ही निवडणुकीच्या रिंगणात. आयुष कोमकर हत्या प्रकरणी अंधेकर न्यायालयीन कोठडीत. सोलापुरात मनसे मवियासोबत निवडणुकीच्या रिंगणात. पालिका निवडणुकीत 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय आखाड्यात. धनंजय महाडकांचा मुलगा कृष्णराज महाडिकने भरला मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज. आणि ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये सीसीटीव्हीत कैद बिबट्या. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू. पहिली मोठी बातमी आपण बघूया. मनसेचे नेते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते दाखल झालेले आहेत. काही जागांचा तिढा आहे, तो तिढा न सुटल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा होतीये. महत्वाची घडामोड समोर येते. मनसेचे नेते सध्या मातोश्रीवरती दाखल झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते दाखल झालेले आहेत. काही जागांवरती तिढा आहे, तो तिढा न सुटल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा केली जाते. त्यामुळे चर्चा करण्यासाठी मनसेचे नेते आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. नेमका कुठल्या जागांवरती तिढा आहे किंवा तो तिढा कशा पद्धतीने सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसेचे नेते या संदर्भातच मातोश्रीवरती दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील. काही जागांचा जो तिढा आहे तो सोडवण्याचा या दरम्यान प्रयत्न केला जातोय. या चर्चेसाठीच मनसेचे नेते सध्या मातोश्रीवरती दाखल झाल्याची माहिती आहे. मनसेचे नेते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत आणि ज्या काही जागांवरती तिढा आहे तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. श्रीकृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. कृष्णा, मनसेचे नेते आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. कोणत्या जागांचा तिढा आहे आणि तो कशा पद्धतीने सोडवला जातोय? अगदी आपण पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी जे आहे ते मनसेचे प्रमुख नेते म्हणजे बाळा नांदगावकर असतील, त्याचबरोबर मुंबई शहराध्यक्ष मनसेचे संदीप देशपांडे देखील जे आहे ते या मातोश्री येथे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. आणि अगदी पाहायला गेलं तर थेट शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे आहे ती बैठकीची चर्चा करणार. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर कालच देखील आपण पाहिलं तर आणि आज संदीप देशपांडे त्याचबरोबर संतोष झुरी देखील जे आहे ते नाराज असल्याची चर्चा जी आहे ती समोर येत होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी 4 ते 5 जागांवरती जे आहे ते प्रामुख्याने जो आहे तो या तिढा जो आहे म्हणजे अगदी दादर असेल, भांडूप असेल, माहीम असेल, त्याचबरोबर विक्रोळी अशा अनेक जागांवरती जे आहे ते या तिढा असेल किंवा या तिढा सन्मानजनक जागा मिळत नाही असं देखील जे आहे ते सांगण्यात येत होतं. परंतु आता पाहायला गेलं तर या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनसेचे नेते जे आहे ते थेट मातोश्रीवरती दाखल झालेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी जो 194 वॉर्ड आहे माहीम येथील जो आहे तो संतोष झुरी यांचा देखील जे आहे ते काल संतोष झुरी जे आहे ते नॉट रिचेबल लागत होते. आणि आजच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे जे आहे ती मनसे शिवतीर्थ येथे संदीप देशपांडे असतील आणि त्याचबरोबर संतोष झुरी जे आहे ती यांची बैठक पार पडली. आणि त्यानंतर संपूर्ण या 4 ते 5 जागांवरती जो आहे तो सन्मानजनक जागा मिळावा अशी देखील जे आहे तो मनसेच्या नेत्यांचा आग्रह आहे. संदीप देशपांडे देखील काही वेळापूर्वी आता या दरम्यान हा तिढा कसा सोडवला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी. पुढची बातमी सुद्धा मुंबईमधून. मुंबईतील केवळ 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसमधील बोलणी फिसकटणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण घराणेशाहीचा आरोप करत वंचितने काँग्रेसबाबत नाराजी स्पष्ट केलेली आहे. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहीण देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. मलाड मालवणी इथले वॉर्ड नंबर 33 मधून अस्लम शेख यांची बहीण आणि वॉर्ड नंबर 34 मधून अस्लम शेख यांचा मुलगाही इच्छुक आहे.
वंचितने पहिल्या 20 यादीमध्ये वॉर्डमध्ये हे 2 वॉर्ड देखील आहेत आणि ज्यावरती वंचित सुद्धा आपला दावा करू नये आणि ते ठाम आहेत त्यावरती. आता हा वाद नेमका कधी मिटेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढची महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पुण्यातील अंधेकर टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तसंच लक्ष्मी अंधेकर, सोनाली अंधेकरने सुद्धा आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय. आयुष कोमकर हत्या प्रकरणात अंधेकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. कोर्टाने बंडू अंधेकर, लक्ष्मी, सोनाली अंधेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिलेली आहे. अंधेकरने पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर अर्ज दाखल करण्यासाठी सोनाली आणि लक्ष्मी या दोघींना कोल्हापूर जेलमधून पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे. बंडू अंधेकरला कोणत्याही पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नसल्याची माहिती समोर येते. हे लक्षात घ्या, मी उमेदवार आहे, उमेदवार दगड पण नाहीये. लेखी का काम, अंधेकर का नाम. लेखी का काम, अंधेकर का नाम. लेखी का काम, अंधेकर का नाम. अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. बघा मला कसा अंधेकर लोकशाहीमध्ये. हे लक्षात घ्या, मी उमेदवार आहे, उमेदवार दगड पण नाहीये. लेखी का काम, अंधेकर का नाम. पुढे जाऊया. पुढची महत्वाची बातमी. पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांची उदय सामंत यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे आणि पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र येणार अशी माहिती सूत्रांकडून येते. अजित पवारांची उदय सामंत यांच्याशी दीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. तर पुण्यामध्ये नवी समीकरणं जुळणार का याकडे सुद्धा लक्ष आहे. दरम्यान अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात गुप्त बैठक पार पडलेली आहे. अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडीची चिन्ह निर्माण झाली असली तरी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविया वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात आज सकाळी झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा झाली आहे अशी माहिती खरं तर खात्रीपूर्वक सूत्रांकडून समोर येते. तर घड्याळाच्या चिन्हावरती लढा असा प्रस्ताव पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांनी दिला नसल्याच्या चर्चा पुढच्या टप्प्यातून पोहोचलेली आहे. किमान पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं, त्यामुळे तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते. तर इकडे पुण्यामध्ये शिवसेना उभाटा मनसेचं जागावाटप आज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. जागावाटपाचा तिढा आज सोडवण्याचा आदेश राज ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे. तर रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांचं जागावाटप होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेतलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी अशी की पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीमधील मनसे, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची बैठक सुरू आहे. मात्र बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट उपस्थित नाहीये. या दरम्यानच अमरावतीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका व्यक्त केलेली आहे. जागावाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. मला अपेक्षा आहे की लवकरात तिढा सुटेल, युती नक्की होईल आणि कोणतीही अडचण होणार नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत. काल रात्रीपर्यंत घेतलेल्या माहितीप्रमाणे चर्चा अतिशय सकारात्मक मार्गावरती अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. च्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच तो सुटेल. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, आशिष शेलारजी, अमित साटमजी आणि प्रत्येक त्या महानगरपालिका क्षेत्रातले आमचे जे प्रमुख लोक आहेत हे चर्चा करतायत. काल रात्री मी माहिती घेतली तर अतिशय सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे. त्यामुळे युती होईल, महायुती होईल, काही अडचण वाटत नाही. आदित्य ठाकरे यांनी घोड्यावरती उभं राहू दे, बुलेटवर उभं राहू दे किंवा माल ट्रकवरती उभं राहू दे, महापालिका निवडणुकीत काहीही उपयोग होणार नाही. बाळासाहेबांची स्टाईल मारू नका, त्यांचे विचार आचरणात आणा असा थेट आदित्य ठाकरे यांना टोला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं बोनेटवर उभारून भाषण करायला लागलेत महापालिकेत. काल संभाजीनगरमध्ये केलं, आज सकाळी नाशिकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं ते बाळासाहेबांची स्टाईल वापरत आहेत. काय संदेश द्यायचा? स्टाईल वापरून काही होत नाही. कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे. तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून. म्हणजे युतीमध्ये आमच्याबरोबर निवडून आलात. काय जागे तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या. आमच्या 105-7 जागा होत्या. जे मुख्यमंत्री झाल्यावर घराच्या बाहेर पडलेले 2.5 वर्ष, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना त्यांनी कधी ढुंकून पाहिलं ते घराच्या बाहेर. मी लॅपटॉपवर बघतोय, मी कॉम्प्युटरवर काम करतोय. मुख्यमंत्री असं असतं की 4 दिवससुद्धा संजय पायरी चढत नाही मंत्रालयाची, सचिवालयाची, असं असतं का कुठे मुख्यमंत्री कोणी? काय मी पण 40 वर्ष झाले, मी पहिल्यांदाच बघतोय असं आहे. इकडे जळगाव महापालिकेतील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा कायम आहे. महायुतीची घोषणा होऊन देखील अद्याप जागा वाटप पूर्ण झालेलं नाहीये. कोणता पक्ष किती आणि कोणत्या प्रभागातून उमेदवार देणार याबाबत स्पष्टता आलेली नाहीये. जागा वाटप करताना इलेक्टोरल मेरिटच्या आधारावरती निर्णय घेतला जाणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय. आणि असं असलं तरी सुद्धा कसोटी जागा वाटपातच असणार असून पुढील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जळगावच्या राजकीय वर्तुळात उत्सुकतेसह उमेदवारांची चिंता सुद्धा वाढली आहे. चर्चा अंती युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे. जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून किंवा निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे.